श्री स्वामी समर्थ मंडळी, गेले काही दिवस आपण सप्तचक्राविषयी माहिती घेत आहोत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि त्यानंतरचं महत्त्वाचं चक्र म्हणजे सहस्त्रदल. परंतु आज्ञा चक्रानंतर सहस्त्रदल जे येतं, या दोन चक्रांच्या मध्यभागी सोमचक्र आणि कामेश्वरी चक्र हे दोन चक्र आहेत. या दोन चक्र याला सहस्त्रदलाची उपचक्र देखील म्हणतात किंवा सुप्त चक्र देखील म्हणतात. जरी हे सुप्त चक्र असले तरी यांचं महत्त्व चक्र साधनेमध्ये अत्यंत विशेष आहे किंवा याची अनुभूतीच्या दृष्टीनं, परमानंदाच्या दृष्टीनं या दोन चक्रांची माहिती आपल्याला असणं खूप आवश्यक आहे. शक्यतो या दोन चक्रांची चर्चा फार कुठेही केली जात नाही. या दोन चक्रांचा जो महत्त्वाचा आपल्या शरीराला आणि आपल्या चित्तवृत्तीला ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या दिल्या जातात, तो म्हणजे आनंद आणि आपल्याला होणारी प्रचिती, अनुभूती. ह्या दोन प्रमुख गोष्टी या दोन चक्रांमुळे प्राप्त होतात. या चक्रांचं स्थान हे आपलं जे त्रिनेत्र आहे. त्रिनेत्र ही संकल्पना आपल्याकडे कशी आहे, त्रिनेत्र म्हणजे नक्की काय आहे ते देखील आपण पाहूयात. त्रिनेत्राच्या मागच्या बाजूला म्हणजे आपण भगवान शंकराच्या कपाळावरती जे त्रिनेत्र पाहिलेलं आहे त्या पद्धतीचं एक त्रिनेत्राची खूण आपल्या कपाळावर असते. त्रिनेत्राची जी खूण म्हणजे थोडासा उभार आपल्या ह्या स्कलला, आपल्या हाडावरती थोडा उभार आलेला असतो. हा जो उभार आहे याला त्रिनेत्र म्हणतात. ज्यांचा हा उभार हा स्पष्टपणे हाताला लागतो किंवा जाणवतो ते साधनेमध्ये श्रेष्ठ किंवा उच्च पातळीवर आहेत असा त्याचा अर्थ असतो. या त्रिनेत्राच्या मागच्या बाजूला हे सोमचक्र स्थित असतं आणि त्याचं उपचक्र म्हणजे कामेश्वरी चक्र. सोमचक्र आणि कामेश्वरी चक्र तसं पाहिलं तर हे दोनही एकच आहेत, परंतु एकमेकांना साथ करणारे हे दोन चक्र आहेत. साधनेमध्ये आपण देव, दैत्य, त्यांचे एकमेकांचा शरीरावरती होणारा परिणाम, त्यांचा आपल्या चक्र जागृतीसाठी होणारा परिणाम, या गोष्टींचा आपण थोडासा विचार केलेला आहे. इथे अभ्यास केला आहे असा शब्द मी मुद्दाम वापरत नाही, आपण विचार केलेला आहे. कारण अभ्यास या क्षेत्रामध्ये ज्याने त्यानं आपला स्वतःचा करायचा असतो. या दैवतांची, या शक्तीची अनुभूती आपल्याला येत असते. या बाबतीमध्ये जेव्हा हे दोन सोमचक्र आणि कामेश्वर चक्र जेव्हा जागृत होतं, ते हे जागृत झाल्यानंतरच आपण सहस्त्रदलाकडे जाऊ शकतो. म्हणजे हे जे उपचक्र सहस्त्रदलाचं मांडलेलं आहे त्याचा कारण असं आहे की आपल्याला ज्या चेतना विश्वशक्तीपर्यंत पोचवायच्या आहेत किंवा विश्वशक्तीकडून ज्या ऊर्जा आपल्याला मिळवायच्या आहेत, हा आपण याआधी जो बोललो होतो की जो आपल्या दोन जीवांमधला किंवा दोन शरीरांमध्ये एक परात्पर योग असतो. आपल्याला झालेला आनंद हा दुसऱ्याला दिला आणि त्याला झालेला आनंद पाहून आपल्याला आनंद झाला, हा जो परात्पर योग आहे किंवा याला आपण परमानंद म्हणतो. तो परमानंद तो ह्या शक्तीच्या स्वरूपामध्ये किंवा ऊर्जेच्या स्वरूपामध्ये ह्या विश्वशक्तीबरोबर आपला घडला जातो. त्याच्यासाठीचा जो पाया आहे, मूल आधार आहे, जो आपण मूलाधार चक्र या सप्तचक्रांचं मूल आधार मानलेला आहे, तो या सहस्त्रदलाचे हे दोन चक्र हे मूल आधार आहेत. या गोष्टीची शक्यतो चर्चा कुठे होत नाही आणि अभ्यासामध्ये हे चक्र दोन येत नाहीत. म्हणून आपण विशेषतः आज फक्त या दोन चक्रांची चर्चा करणार आहोत. सोमचक्राला बऱ्याचदा त्रिनेत्र चक्र देखील म्हणतात आणि या सोमचक्र आणि कामेश्वर चक्राला त्रिनेत्राची सावली असं देखील संबोधलेलं आहे. म्हणजे त्रिनेत्र आहे आणि त्याची सावली जी पडणार आहे त्या सावलीमध्ये ही दोन चक्र स्थिर असतात. याचे देव महादेव आणि पार्वती आहेत. त्याचं स्थान खूप विशेष आहे. महादेव आणि पार्वती दोघंजण या ॲक्च्युली ही जी शक्ती आहे आणि आपण जे देव, दैत्य आणि शक्ती याचा जो उल्लेख आपण प्रत्येक चक्राच्या वेळेस केलेला असतो, तो उल्लेख या ठिकाणी फक्त महादेव आणि पार्वती या दोघांपुरताच आहे. या दोन चक्रांना दैत्य नाही, या दोन चक्रांना देव नाही. शरीरामध्ये आपलं जे स्थूल शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये वहन करणारी ऊर्जा म्हणजे शक्ती, ह्या दोन गोष्टींचा जेव्हा एकत्र येतात, जेव्हा संतुलित होतात, जेव्हा आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आपल्याला मिळवता येते आणि आपल्या शरीरातून आवश्यक असलेली, नको असलेली ऊर्जा आपल्याला बाहेर टाकता येते, ज्यावेळेस याचं संतुलन साधलं जातं या
6 चक्रांच्या माध्यमातून तेव्हा शिव आणि शक्ती जागृत होतात, असा या सोमचक्र आणि कामेश्वर चक्राचा अर्थ आहे. या कामेश्वर चक्राला लक्ष्मी सुद्धा म्हणतात. ह्या त्रिनेत्र चक्राचा देखील त्यामध्ये उल्लेख येतो की हे त्रिनेत्र चक्र आहे. त्याचबरोबर याचा मूळ अर्थ जो आहे, सोमेश्वर चक्राचा जो मूळ अर्थ आहे तो म्हणजे शीतलता आहे. आणि याचा जो रुलिंग प्लॅनेट आहे, ज्याला आपण या सगळ्या याच्यामध्ये आपण याची तत्व बघितली, त्यामध्ये हा चंद्र लोकीचा हा विशेष करून हा महत्त्वाचा चक्राचा भाग येतो. आता आपण महादेवाच्या मस्तकावरती बऱ्याचदा चंद्रकोर बघितलेली असते. या चंद्रकोरीचे पौराणिक अर्थ कथा वेगळ्या असतील, परंतु साधनेमध्ये याचा अर्थ थोडा वेगळा आहे. जेव्हा आपल्यामध्ये ही विशिष्ट ऊर्जा जागृत होते आणि ती साठवून ठेवता येते, त्यावेळेस ती ऊर्जा साठवण्यासाठी आपल्याला ज्या शीतलतेची आवश्यकता असते, ज्या स्थिरतेची आवश्यकता असते, ती या सोमचक्रातून आपल्याला प्राप्त होते. हे सोमचक्र जेव्हा जेव्हा जागृत होत असतं किंवा जेव्हा जेव्हा या सोमचक्राची अनुभूती येते आपल्या ध्यानांद्रीमध्ये, जेव्हा आपण ऊर्ध्व दृष्टी स्थिर करतो, ही ऊर्ध्व दृष्टी स्थिर केल्यानंतर आपला प्राण जो आपण दीर्घ श्वासानं शरीरामध्ये खेचून घेतलेला आहे आणि तो सरसर करत जेव्हा वर येतो, तो ध्यानांद्रीपासून जेव्हा वर जातो, त्यावेळेस या सोमचक्राला जेव्हा धक्का लागतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जेचं वहन होतं, ते ऊर्जेचं वहन आपल्याला सहस्रदल जागृतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे या सोमचक्र आणि कामेश्वर चक्राचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य इथे आहे. या अनुभूती कशी घ्यायची, या सोमचक्राची नक्की अनुभूती घ्यायची म्हणजे कशी, ते जागृत झालं म्हणजे नक्की आपल्याला त्याचा अनुभव कसा येणार आहे. आणि अध्यात्मामध्ये आपण त्यामध्ये सुपर कॉन्शियस होतो किंवा हा कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस ह्या ज्या सायकोलॉजीच्या प्रमुख थेरी दिलेल्या आहेत, यामध्ये आपलं शरीर जे आहे, जडमूल जे शरीर आहे, हे शरीर मुळात कॉन्शियस असतं, चेतना याच्यामध्ये असते, म्हणजे पंचप्राणांनी युक्त असं आपलं शरीर असतं. त्यानंतर या शरीराचा कॉन्शियसनेस वाढतो, तो सबकॉन्शियसकडे जातो, तो अचेतनकडे जातो. आणि इथेच याचं जेव्हा ट्रान्झिशन होतं, बदल होतं, प्रवास होतो, तो प्रवास या सोमचक्रापाशी घडतो. तो म्हणजेच याच्यामध्ये स्पिरिच्युअल जो कॉन्शियसनेस जो आहे, सुपर कॉन्शियसनेस जो आहे, या सुपर कॉन्शियसकडे आपलं मन हे जायला लागतं. मनाचा अभ्यास आणि मनाचा विकार हा गळून पडण्यासाठी, विकार गळून पडण्यासाठी आणि अभ्यासाला सुरुवात होण्याची जी क्षमता आहे किंवा ज्या गोष्टीला आपण ज्याला स्पार्क म्हणू, जी ठिणगी आहे, ती आपली या सोमचक्र आणि कामेश्वर चक्रापाशी घडत असते. यामध्ये आनंद देणारं आणि ह्या आनंदाचा रूपांतर परमानंदामध्ये करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता या सोमचक्र आणि कामेश्वर चक्रामध्ये आहे. प्रमुख चक्रांप्रमाणेच हे सुद्धा शरीराला बॅलन्स करणारं असतं. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं संतुलन राखण्याचं प्रमुख कार्य या चक्रामुळे पार पडत असतं. शारीरिक आणि मानसिक स्थिरता ज्यामुळे प्राप्त होते, शरीरामध्ये आपल्या जे वेगवेगळे ध्यानाला बसल्यानंतर मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला येत असतात, चांगले वाईट सगळे विचार. म्हणजे नेमकं बरेच साधकांचं असं यामध्ये म्हणणं असतं की साधनेला बसल्यानंतरच रजतम गुणाचे विचार जास्त मनामध्ये येतात, सत्वगुणाचे विचारच मनामध्ये येत नाहीत. मग सत्वगुणाच्या विचारांना सुरुवात होण्याचं जे प्रमुख कार्य आहे, स्थूल देहाचा विसर पडून सूक्ष्म देहाचा ओळख होण्याचं जे प्रमुख ठिकाण आहे, हे आज्ञाचक्रानंतरचं हे सोमचक्र आणि कामेश्वर चक्र आहे. या चक्रामुळं आपल्या शरीरामधली सर्व कार्यपद्धती, इंटरनल ऑर्गन्स आपले स्टेबल होतात, कारण आपण प्रत्येक दल बघत आलेलो आहोत. प्रत्येक दलाचा, प्रत्येक पटलाचा आपण उच्चार केल्यानंतर कुठल्या कुठल्या अवयवांवरती त्याचं व्हायब्रेशन जायला लागतं, त्याची स्पंदनं त्या अवयवापर्यंत जायला लागतात. आणि ते अवयव एकदा त्या स्पंदनानं समृद्ध होत गेलं, ते एकदा आतून शरीर आपलं समृद्ध झालं की आपल्याला त्या व्याधींचा, विकारांचा विसर पडायला सुरुवात होते.
आणि हा विकारांचा विसर पडत जाणं आणि त्या विकारांना बाजूला ठेवून सूक्ष्मतेकडे आपला प्रवास वाटचाल सुरू करणं, यासाठी हे 2 चक्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये त्रयस्थ दृष्टिकोन तयार होतो. आपण बघितलं प्रत्येक चक्रामध्ये एक वेगवेगळं आपल्याला मानसिक एक वेगळी अनुभूती येत असते. स्वतःकडे पाहण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा एक त्रयस्थ दृष्टिकोन जेव्हा आपल्याला येतो त्यावेळेस आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि मागच्या आपण चक्रामध्ये उल्लेख केला होता, हे वैराग्य जर संतुलित असेल तरच आपल्याला साधनेमध्ये स्थिर राहता येतं. हे वैराग्य जर संतुलित नसेल तर आपण भरकटतो, रस्त्यावरती भरकटत राहतो आणि आपण दिशाहीन होतो. आणि ही दिशा मिळण्याचं जे कारण आहे आणि त्रयस्थ दृष्टिकोन स्वतःकडे पाहण्याचा जेव्हा आपला तयार होतो, हा दृष्टिकोन आपल्याला साधनेमध्ये उच्च कोटीपर्यंत नेऊन ठेवत असतो. आणि हा जो आंतरिक आनंद आहे, या क्षेत्रातला जो आंतरिक आनंद आहे साधनेमध्ये, आज मला छान वाटलं, आज माझं 2 मिनटं ध्यान छान वाटलं, मला 5-10 मिनटं मला खूप छान फील झालं, हा जो आपल्याला साधनेमध्ये बसल्यानंतर, बैठकीला बसल्यानंतर, दीर्घ श्वसन करत राहिल्यानंतरचा जो अनुभव आहे, तो अनुभव आपल्याला ह्या सोमचक्र आणि कामेश्वर चक्रापासून येत असतो. अचेतन जाणीव, भावभावना याची अनुभूती देण्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य जे आहे ते हे सोमचक्र करत असतं. सोमचक्राची माहिती पाहत असताना यामध्ये एक वेगळा उल्लेख याचा पुराणामध्ये करून ठेवलेला आहे. तो म्हणजे आपल्याला आत्मानंद आणि पुनर्जन्माची प्रचिती करून देणारं हे चक्र आहे. जेव्हा आपण ह्या चक्राच्या साधनेमध्ये येतो, ही चक्राची साधना आपल्याला जो आत्मानंद आपण जो सगळीकडे विचारत असतो किंवा आपण जे संत सत्पुरुष आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, त्यांची जी सेवा साधना आपण बघत असतो आणि ते एका वेगळ्या विशिष्ट साधनेमध्ये रमून गेलेले असतात. आजूबाजूला काय चाललेलं आहे, आजूबाजूला कचरा आहे की लोक त्रास देत आहेत की त्यांना कोणी त्यांच्या अंगावर कोणी काही घाण फेकतं आहे, याकडे या संतांचं सत्पुरुषांचं लक्ष नसतं. कारण ते या सोमचक्राच्या अधीन गेलेले असतात. सोमचक्राचा रंग हा हलका जांभळा आहे. सोमचक्राचा जो प्लॅनेट आहे तो चंद्र आहे, म्हणजे चंद्रलोकी शंकर जो स्थित असं आपण म्हटलेलं आहे तो चंद्रलोक. भगवान शंकर आणि पार्वती जेव्हा एकत्र येतात, त्यांचं एकत्र येणं म्हणजे तुमची जाणीव आणि अभिव्यक्ती प्रकट होणं. जेव्हा तुम्ही जाणीवेच्या पुढे जाता, ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे जाणीव आणि नेणीव. नेणीव म्हणजे ती जाणीव तुमची ज्यावेळेस ती संवेदना, ती स्पंदनं समोरच्यापर्यंत जातात आणि त्याची स्पंदनं जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतात, ही जी जाणीव आहे ही नेणीव आहे. जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा ही जाणीव प्रकट होत असते, अभिव्यक्ती प्रकट होत असते. माहिती, भावना आणि कर्म या 3 प्रमुख गोष्टींवरती संतुलन ठेवण्याचं कार्य हे शिव आणि शक्ती जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस होतं. त्याचबरोबर शिवशक्ती जागृत झाल्यानंतर दोघं जेव्हा एकत्र येतात असा उल्लेख आहे. त्रिनेत्राच्या मागच्या बाजूला जी त्रिनेत्राची सावली असं याचा सोमचक्र आणि कामेश्वर चक्राचा उल्लेख आहे. हे जे सावली म्हणजे ह्या एक्झॅक्टली ह्या सहस्त्र चक्राच्या, सहस्त्र दलाच्या अगदी खालच्या बाजूला आणि हेअरलाईन, जी हेअरलाईन आहे त्या हेअरलाईनच्या मध्यभागी हे सोमचक्र आणि कामेश्वर चक्र स्थित असतं. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो, साधनेला बसतो आणि आपल्या मूलाधार चक्रावरून वर सरसर करत येणारा जो वायू आहे, जो प्राणवायू आहे, हा प्राणवायू जेव्हा आज्ञाचक्रापासून पुढे जाऊन धक्का देतो त्यावेळेस शक्ती जागृत होते, ऊर्जा जागृत होते आणि शिव या शक्तीला संयमित, संतुलित ठेवण्याचं कार्य करतो. ही दोघंही शिव आणि शक्ती आपल्या शरीरामधील जे स्थूल शरीर आहे याला शिव म्हटलेलं आहे आणि आपल्या शरीरातील शक्ती, प्राण जो आहे, या ऊर्जेला इथे पार्वती म्हटलेलं आहे, म्हणजे शक्ती म्हटलेलं आहे. या शिवशक्ती दोघं एकत्र आल्यानंतर या संतुलन जेव्हा यांचं होतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे ज्ञान प्रकट होतं, हे ज्ञान म्हणजे गणेश.
म्हणजे आपण सामान्यपणे पुराणामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे की चंद्रलोकी भगवान शंकर स्थिर आहेत, शक्ती त्यांच्या बाजूला फिरत आहे आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यातून ज्ञानाची म्हणजे गणेशाची निर्मिती होते. अगदी आपल्या शरीरामध्ये देखील ह्याच पद्धतीनं आपण जर याचा विचार केला, साधनेच्या दृष्टिकोनातून, चक्र ध्यानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर आपल्या शरीरामधील हे स्थूल देहाचा विसर पडून जेव्हा शक्ती स्थिर होते, ती सोमचक्राजवळ स्थिर होते आणि ज्यावेळेस हे स्थिर होतं त्यावेळेस ज्ञान प्रकट होतं. ही अभिव्यक्ती, ज्ञान, दृष्टिकोन या सर्व गोष्टींचा विचार आपण शांतपणे याच्या जर व्याख्या बघितल्या तर त्या व्याख्यांचा अर्थ जेव्हा आपल्याला कळेल किंवा सोमचक्र जागृत झाल्यानंतर त्या व्याख्यांचा अर्थ हा तुम्हाला दृष्टिकोन बदलवणारा ठरू शकतो. एखाद्या प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि त्या प्रसंगातून पुढे जाण्याचा तुमचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. वरकरणी जेव्हा आपण बघतो, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आयुष्यामध्ये असे खूप प्रसंग येतात की आपला दृष्टिकोन बदलवणारे ते ठरू शकतात. दृष्टिकोन जेव्हा जेव्हा आपला बदलेल त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण हे सोमचक्र जागृतीकडे गेलेलो आहोत. सोमचक्र जागृत झाल्यानंतर, स्थिर झाल्यानंतर आपल्याला सहस्त्रदलापर्यंत जाणं आणि त्या विश्वशक्तीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत सोपं असतं. कारण याचा प्रमुख टप्पा हा आपण पार केलेला आहे आणि हा सोमचक्र आणि कामेश्वर चक्राचा जो टप्पा आहे हा तुम्हाला त्या विश्वशक्तीपर्यंत तुमचा ब्रह्मानंदी टाळी लागणं, ब्रह्मांडापर्यंत पोहोचणं, पिंडी ते ब्रह्मांडी ह्या सगळ्या ज्या आपल्याकडे आपल्या संत पुरुषांनी ज्या म्हणी सांगितलेल्या आहेत किंवा जे आपल्याकडे हे वाक्प्रचार वापरले जातात त्याचा अर्थ हा असा आहे. त्या ब्रह्मांडापर्यंत, त्या विश्वशक्तीपर्यंत आपल्याला मिळालेला आनंद पोचवणं, मग ती विश्वशक्ती आपल्यापर्यंत तो आनंद सहजासहजी दोन्ही हातानं आणून देते. तोपर्यंत आपल्याला या आपल्या जडमूल देहाचा विसर पडणं गरजेचं असतं. हा विसर पडण्याचं जे प्रमुख कार्य आहे, प्रमुख गोष्ट जी ही आहे ही ह्या सोमचक्राद्वारे होत असते. सोमचक्रामध्ये आपला प्राण स्थिरावतो आणि तो आनंदाची अनुभूती आपल्याला साधनेतून किंवा या आपल्या चक्र ध्यान किंवा श्वसनाच्या अभ्यातून उठल्यानंतर सुद्धा दिवसभर आपण त्या आनंदामध्ये रममाण असतो. सकारात्मकता आपल्यामध्ये वाढवणं आणि वाईट गोष्टींचा विसर पडणं, व्याधी विकारांचा विसर पडणं या ज्या गोष्टी व्हायला लागतात त्या गोष्टी आपल्याला या सोमचक्र आणि कामेश्वर चक्राच्या जागृतीनंतर होत असतात. हे सूक्ष्म चक्र आहेत, स्थिर चक्र आहेत. हे या चक्रांमध्ये आपल्याला आपल्या आप्तेष्ट नातेवाईक आणि आपल्या जवळच्या माणसांची पारख व्हायला सुरुवात होत असते आणि कोणाला कुठल्या पद्धतीनं, कुठल्या स्वरूपामध्ये आपलं नातं आपण ठेवायचं या गोष्टीकडे आपला तो कल वाढत गेलेला असतो. महत्त्वपूर्ण निर्णय घेणं, आयुष्यामधले महत्त्वाच्या प्रसंगांना सामोरं जाणं, त्यात स्थितप्रज्ञ राहणं यासारख्या गोष्टींमध्ये हे सोमचक्र महत्त्वाचं असतं. आपण पाहिलेल्या ह्या आधीच्या 6 चक्रांमध्ये, या 6 चक्रांमध्ये ही जी 2 चक्र आपण जास्तीची पाहिलेली आहेत ह्याला सूक्ष्म चक्र, सुप्त चक्र, गुप्त चक्र असं देखील म्हणतात. विश्वशक्तीपर्यंत जाण्यासाठी सहस्त्रदलाचा हा मूळ आधार आहे, पाया आहे. हा जेव्हा आपला भक्कम होतो, ह्यामध्ये जेव्हा आपण रमतो त्यावेळेस मात्र आपल्याला पुढं जाणं सोपं जातं. यामध्ये आधी आपण एक उल्लेख केला होता की आपलं मूलाधार चक्र जागृत झालं आणि आपण आपला अभ्यास रोज करत आहोत, श्वासनाचा अभ्यास आपण रोज करत आहोत. परंतु हा अभ्यास जेव्हा आपण नंतर करायचा आपल्या मनामध्ये विचार येतो, ज्यावेळेस नंतर आपल्याला हा अभ्यास करायचा असतो तर आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये हा अभ्यास करावा लागतो. मणिपूर चक्र जागृत झालं म्हणजे आपल्याला परत अभ्यास करायची आवश्यकता नाही असं बिलकुल नाही, आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करायची. परंतु हे सोमचक्र मात्र असं आहे की या सोमचक्रामध्ये जेव्हा आपण जातो ते जागृत होतं त्यावेळेस मात्र आपण बैठकीला बसलो की आपलं सोमचक्रापर्यंत आपण सरसर पोहोचलेलो असतो. कारण त्या आनंदाची अनुभूती आपल्याला आलेली असते. मग त्या आनंदाची झालेली ओळख जी आहे, त्या परमानंदाची झालेली ओळख आहे, तो परमानंद देखील आपली वाट पाहत बसतो की हा ध्यानाला बसला नाही बसला, आसन सिद्ध एकदा झालं की आपोआप आपण त्या परमानंद पर्यंत पोहोचलेलो असतो. आसन सिद्धी हा आपल्या आसनामधला सर्वात महत्त्वाचा विषय, तो आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळं
शक्ती आणि शिव यांचं स्थान जेव्हा एकत्र येतं किंवा यांचं स्थान एकत्र येण्याचं जे ठिकाण आहे ते म्हणजे सोमचक्र आणि कामेश्वर चक्र. हे दोन चक्र हे सहस्त्रदलाचे पाया आहेत, मूल आधार आहेत. त्यामुळे या दोन चक्रांची माहिती किंवा या दोन चक्रांचं महत्त्व हे सप्तचक्राच्या अभ्यासामध्ये विशेष आहे.